जब मुंबई में मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का शपथ ग्रहण समारोह चल रहा था, तब पुणे में विधान भवन के सामने महाविकास अघाड़ी की ओर से ईवीएम के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। इस आंदोलन में एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे शहर प्रमुख संजय मोरे, कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, शिवसेना नेता सुषमा अंधारे और दत्ता बहिरथ समेत महाविकास अघाड़ी की पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। इस मौके पर ईवीएम और बीजेपी के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। पुणे के सभी 8 विधानसभा क्षेत्रों में महाविकास अघाड़ी के उम्मीदवारों ने चुनाव प्रक्रिया में गड़बड़ी की शिकायत की है। इस समय विभिन्न नेताओं ने ये राय व्यक्त की है कि बाबा साहेब के विचारों में आस्था रखने वाला तथा भारतीय संविधान को सर्वोच्च मानने वाला कोई भी व्यक्ति लोकतंत्र की इस गिरावट को बर्दाश्त नहीं करेगा। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ज्यावेळेस स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंची लाट होती, स्वर्गीय इंदिरा गांधींची लाट होती, स्वर्गीय राजीव गांधींची लाट होती, त्या लाटेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये 180 190 सीट जर काँग्रेस जिंकत असली तर विरोधी पक्ष 100 110 जागा जिंकायचा ही परिस्थिती होती। असं असताना आज देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या विरोधातील लाट ही होती, प्रचंड विरोधात होती। गद्दारीचा शिक्का लागलेले आमदार पडणार अशा प्रकारचे चित्र होतं। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला 46 जागा आणि भाजप युतीला 232 जागा हे निश्चित ईव्हीएमच्या केलेल्या गडबडीमध्ये त्यांना शक्य झालेल्या आहेत आणि म्हणून या विरोधात आम्ही रस्त्यावर आलेलो आहेत। आम्ही कोणतरी आमदार झालो नाही, मंत्री झालो नाही, आमचं सरकार आलं नाही एवढी आमची संकुचित भावना नाही। आमचं म्हणणं आहे की भारतीय लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि भारतीय लोकशाही ज्या संविधानावर नाही का डिपेंड आहे ते संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले। त्यामुळे या संविधानाला हात लावण्याचं काम हे नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे, म्हणून त्या विरोधामध्ये आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। आज ईव्हीएम हटाव आणि देश बचाव ह्या घोषवाक्याखाली आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे। आमचं म्हणणं आहे या सरकारची नीतिमत्ता साफ असेल आणि यांना स्वतःच्या कामावर जर विश्वास असेल तर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं हीच आमची आग्रही मागणी आहे। मला खात्री आहे की अशा प्रकारे हे बॅलेट पेपरवर मतदान घेणार नाही, तर त्यांना खात्री आहे की लोक ही बॅलेट पेपरवर आपला हिशोब चुकता करतील आणि या सरकारला घरी बसवण्याचं कामकाज करतील। त्याच्यामुळे आम्ही ही मागणी घेऊन जाणार आहोत। मला माहिती आहे की ही लढाई जरी अवघड असली तरी ही लढाई मुश्किल नाही। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता, ती पुण्यातली असेल, महाराष्ट्रातली असेल किंवा देशातली असेल, समस्त जनता आम्हाला बॅलेट पेपरवरच मतदान हवं ही निश्चित मागणी करते। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्वपक्षीय लोक एकत्रित येऊन आज बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि या अभिवादनात आम्ही प्रण करतोय की ईव्हीएम विषयीची आमची लढाई येणाऱ्या काळात आम्ही अजून प्रखरतेने लढू आणि प्रसंगी आम्हाला कुठल्याही आंदोलनाला, कुठल्याही प्रसंगाला सामोरं जावं लागलं तरी बेहत्तर, परंतु जोपर्यंत निवडणूक बॅलेट पेपरवर होत नाही आणि ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।